अरे अमित शाह होश में आओ, होश में आओ, होश में आओ। अरे मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मुर्दाबाद। तानाशाही मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अरे अमित शाह मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। इनकलाब जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारत माता की नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। ऑफिसमध्ये आपण परवानगीसाठी गेलो होतो, पण तेथील सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामामध्ये सर्व व्यस्त असल्यामुळे आपल्याला तहसीलदारकडून परवानगी आपल्याला मिळू शकली नाही। आम्ही आमचं आंदोलन हे असंच त्या ठिकाणी शेवट ठेवणार आहोत। आज आम्ही इथे आंदोलन करतोय। ट्रैफिक में खलल नहीं हो रहा है और अभी शांति से काम कर रहे हैं। भारतीय जनता संपूर्ण भारतातील नागरिक एक खपवून घेणार नाही। जोपर्यंत अरविंदला सोडत नाही तोपर्यंत आम आदमी पक्ष तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। एकीकडे संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्ष हा हारत आहे आणि ज्या पद्धतीने ईडी आणि दडपशाहीचा वापर करून भारतीय जनता पार्टी एकेकाला इमानदार जे लोक आहे जे सरकारच्या विरोधात बोलतात त्यांचा आवाज दाबण्याकरिता प्रयत्न करत त्यांचा ईडीचा दाग दाखवून त्यांना अंधार करत आहे। पण आम आदमी पक्ष हे खपवून घेणार नाही। कालच आम आदमी पक्षाचे सर्व आणि दिल्लीच्या जनतेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जे भारतामध्ये एकच व्यक्ती आहे जे भाजपाला टक्कर देत आहे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक केली आणि आतमध्ये टाकलं, जेणेकरून लोकसभेमध्ये अरविंदजी प्रचार करू शकले नाही पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा झाला पाहिजे। प्रत्यक्षात पाहता की ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने अनेक प्रकारची वसुली केलेली आहे, त्याच्यावर चौकशी न करता एकीकडे दिल्लीचा सरकार फायद्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला या नीतीतून आणि त्यांनाच आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीने केला। याचा संपूर्ण भारतात आम आदमी पक्ष निषेध करते आणि जोपर्यंत अरविंदजीचा सोडला जात नाही तोपर्यंत संपूर्ण भारतात हे आंदोलन सुरू राहणार।